नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी प्रकरण 5वे जागतिक हवामान बदल याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की जागतिक हवामान बदल झालेला आहे आणि होत आहे, ते आज आपण अभ्यासणार आहोत. हवामानाचा मानवी क्रियांवर परिणाम होतो की नाही? होतो. तसंच मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वृक्षांची तोडसुद्धा होत आहे. प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच जग जेवढे मोठे तेवढे जगाचे प्रश्न देखील मोठे झालेले आहे. उदाहरणार्थ लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते. तसंच जसं की उदाहरणार्थ आपल्याला सांगता येतं की युरोप खंड, आशिया खंड यामध्ये भारताची 5 पटीने जास्त लोकसंख्या आहे. जर आपण युरोप खंडाशी तुलना केली तर भारताची लोकसंख्या 5 पटीने जास्त आहे. याचबरोबर हवामानात जो बदल होत आहे त्याविषयी आपल्याला जागृत होणं महत्त्वाचं आहे. कोणताही प्रश्न निर्माण होतो आहे त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. कारण का? त्याची कारणे आणि त्यावर उपाय आपण शोधू शकू. कारण आपण भविष्यात येणाऱ्या अडचणींवर त्याविषयी आपण मात करू शकतो. 23 मार्च हा जागतिक हवामान दिवससुद्धा म्हणून साजरा केला जातो. 23 मार्च हा जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच हवामानाबद्दल सांगायचं झालं तर हवा आणि हवामान याविषयी आपण मागच्या प्रकरणातसुद्धा अभ्यास केलेला आहे. याचं भौगोलिक स्पष्टीकरण म्हणजे 2015चे तापमान हे दिलेल्या उर्वरित वर्षापेक्षा जास्त आहे हे आपल्याला पाहायला मिळते. आता सुरुवातीलाच पेज नंबर 58वर आकृती क्रमांक 5.1 दिलेली आहे. यामध्ये आता सांगा पाहू असं दिलेलं आहे किंवा माहीत आहे का तुम्हाला वगैरे हे जे आहे हे आपल्याला सध्या या कोरोनाच्या काळामध्ये अभ्यासायला नाही आहे. थोडासा अभ्यासक्रम कमी केलेला आहे आणि म्हणून तो आपल्याला अभ्यास करायचं नाही आहे. जे मेन गोष्टी आहे त्याचा अभ्यास करायचा आहे की जसं आता खाली दिलेलं आहे भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे नाही का. त्याचं थोडक्यात मी सांगते की 2015 चं तापमान हे दिलेल्या उर्वरित वर्षापेक्षा जास्त आहे आपल्याला पाहायला मिळते. यातून असं लक्षात येते की पृथ्वीचे सरासरी तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसतं. शास्त्रज्ञांकडे जागतिक पातळीवर शतकापेक्षा जास्त कालावधीच्या तापमानाच्या नोंदी आहे. हे पूर्ण आलेखांद्वारे ते सांगितलं गेलेलं आहे. जागतिक तापमान वाढ हे दिवसेंदिवस होत आहे आणि हे एक मोठी गंभीर समस्या आहे. सुमारे 30 वर्षापेक्षा जास्त कालखंडात संकलित केलेल्या माहितीच्या आधारे सामान्य तापमान काढले जातं आणि त्याची तुलना केली जाते. जसं की भूपृष्ठ आणि सागरी पृष्ठ भागाच्या या स्थानावरील दैनिक तापमानाशी केली जाते. तापमानातील हा फरक विसंगत असा आपण त्याला म्हणतो नाही का. त्याच पद्धतीने तापमानात काळानुसार होणाऱ्या बदलाचं आकलन होण्यासाठी शास्त्रज्ञांना त्याची मदत लागते. दीर्घकालीन सरासरी तापमानापेक्षा फरक जर अधिक असेल तर त्यास आपण धनात्मक विसंगती असे म्हणतो. फरक जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऋणात्मक विसंगती. अशा या दैनिक विसंगतीची आधी मासिक सरासरी काढली जाते आणि त्यावरून ऋतूनुसार वार्षिक सरासरीसुद्धा काढल्या जाते. तर असा हा तक्ता त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 59वर करून पहा दिलेला आहे. तो आपल्याला अभ्यासायला नाही आहे. त्याविषयी काही एक खाली भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे की भूपृष्ठाचे सरासरी तापमान हे अनेक घटकावर अवलंबून असते. कोणकोणते घटक? की तापमान, नोंदीची वेळ, वर्षातील दिवस आणि ठिकाणे यांचा त्यामध्ये समावेश होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान हे 14°C एवढे आहे. आकृती क्रमांक दिलेला आहे 5.1. त्यामध्ये याविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की आलेखानुसार सरासरी तापमानापेक्षा 0.8°C वाढ झाली. याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानामध्ये वाढ होत आहे. पुढेही वाढ होण्याची शक्यता आहे. तापमान आताच वाढलेलं आहे तर पुढे पण वाढणारच आहे. आणि म्हणून वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन यासारखे वायू उत्सर्जित होताना दिसतात. जसं की वातावरणात उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते आहे, तापमानात वाढ होत आहे. याचं मुख्य कारण आहे तापमानातील बदल आणि या बदलात जागतिक तापमान वाढ आपण असं म्हणतो. यामध्ये एक नवीन मुद्दा आहे की तापमानातील ही वाढ चिंताजनक आहे. का आहे चिंताजनक ही वाढ? तर तापमानातील सरासरी 0.8°C वाढीचा हा आकडा फार मोठा वाटत नाही, परंतु या वाढीमुळे होणारे परिणाम मात्र चिंताजनक आहे. की जसे की काय परिणाम होणार? जागतिक तापमान वाढल्यामुळे काय परिणाम होणार? तर त्याचे वाईट परिणाम होणार. पहिला म्हणजे
उष्णतेची लाट येते, औष्णिक बेटे निर्माण होतात. जसं की यामध्ये उष्णतेची लाट म्हणजे काय, वातावरणात प्रचंड उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तापमान वाढतं आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये अधिक उष्ण कालावधी येऊ शकतो. जसं की शिकागो 1995मध्ये किंवा पॅरिसमध्ये आलेल्या 2003 येथे आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे अनेक लोक काय झाले, मृत्युमुखी पडले. त्याची उदाहरणे आहेत. अशा पद्धतीने परिणाम आपल्याला त्याचे जाणवतात. दुसरा परिणाम औष्णिक बेटे की जागतिक तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटा या अधिक त्रासदायक बनत आहे आणि म्हणून मोठ्या शहरांमध्ये येथे औष्णिक बेटांचा परिणाम प्रखरतेने जाणवतो. जसं शेती आणि वनक्षेत्र यांच्या तुलनेने रस्त्याचे डांबरीकरण दिवसेंदिवस होताना दिसतं, सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम दिवसेंदिवस होताना दिसते शहरामध्ये आणि म्हणून तापमानात वाढ होत आहे आणि पृथ्वीच्या सरासरी तापमानात सुद्धा भर पडत आहे. तिसरा जो परिणाम आहे समुद्र पातळीत वाढ, की समुद्राचे तापमान वाढल्यामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसते. तसंच जागतिक समुद्र पातळीत होणारे बदल त्या ठिकाणी दर्शवता येतात. त्यानंतर या जागतिक समुद्र पातळीतील होणारी ही वाढ प्रामुख्याने बर्फाचं स्तर किंवा हिमनद्या यांच्या वितळण्यामुळे झालेली वाढ आहे. समुद्र पातळीत वाढ होण्यामुळे घातकीय आवर्ते आणि किनारवर्ती भागात वारंवार पूर परिस्थिती निर्माण होताना दिसते. भारतात देखील अशा प्रकारचे समुद्रकिनारी भागामध्ये सुद्धा आपल्याला समुद्र पातळीत वाढ किंवा बदल झालेले आढळतात. जसं भारतीय राष्ट्रीय महासागरी माहिती सेवांचे केंद्र यांच्यातर्फे भारतीय किनाऱ्यावरील समुद्र पातळीत होणारा बदल अभ्यासला जातो. जसं 1990, 2000, 100 या कालावधीच्या दरम्यान समुद्र पातळी 9 ते 90 सेंटीमीटरने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. समुद्रकिनारी भागातील जे भूजल आहे क्षारमय होते, नाही का. तसंच पाणथळ प्रदेश धोक्यात येतात. समुद्रकिनारी भागातील शहरे जलमय होतात इत्यादी. जसं उदाहरणार्थ आपला भारत देश आहे. भारतामध्ये गुजरातमध्ये कच्छ किंवा कोकण किनारपट्टीचा भाग, मुंबई, केरळचा दक्षिण भाग, याचबरोबर पूर्व किनाऱ्यावरील गंगा नदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी, कावेरी नदी यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा धोक्याची शक्यता आलेली आहे. त्यानंतर नवीन जो मुद्दा आहे तो म्हणजे उंच पर्वतीय हिमक्षेत्रातील हिमनद्यांचे वितळणे आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचं वितळणं. आता पर्वतीय भागामध्ये हिमनद्या आहे आणि बर्फ वितळणे हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा हिमनद्या पूर्णपणे त्यांतील बर्फ वितळण्याची क्रिया चिंताजनक स्थितीपर्यंत वाढते, तेव्हा ही बाब काळजीत टाकणारी असते की हिमरेषा किंवा हिमनद्यांनी होणारी पिछाड जागतिक तापमानवाढीचा परिणाम आपल्याला जाणवतो. 1989 पासून उपग्रही आकडेवारीचा अभ्यास करता हिमनद्या मागे सरकलेल्या लक्षात येतात. त्याचबरोबर मागील 25 वर्षात गंगोत्री हिमनदी 850 मीटरपेक्षा जास्त मागे सरकली आहे. वर्ष 1996 ते 99च्या दरम्यान ती 76 मीटर मागे गेली आहे आणि हिमनदीचे एवढ्या वेगाने वितळणे हे अनैसर्गिक आहे. हे त्याच पद्धतीने बर्फ वितळण्याच्या प्रमाणापेक्षा बर्फ निर्मिती कमी प्रमाणात होते आणि मात्र त्यामुळे तापमान वाढ होते. अनेक शास्त्रज्ञ हिमनद्यांचे मागे सरकणे हे जागतिक तापमान वाढीचं लक्षण मानतात आणि म्हणून आफ्रिकेतील माउंट किलिमांजारो येथील हिमनद्यांबाबत निरीक्षणात असं आढळतं की ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या खूप वेगाने वितळत असल्याचं जाणवतात. इतर अनेक कारणे आहेत, ते म्हणजे पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे काही अप्रत्यक्ष परिणाम पाहावयास मिळतात. समुद्रामध्ये जेलफिशचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतं. जागतिक तापमानवाढीमुळे डासांच्या संख्येत वाढ होते. प्रौढ डासांना प्रजननासाठी आर्द्र परिस्थितीने आणि अधिक तापमानाची गरज असते आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची संख्या वाढते. प्रवाळ कट्टे निर्माण होतात. तर अशा पद्धतीने यामध्ये जागतिक तापमानवाढीचे परिणाम आपल्याला जाणवतात. तसंच काही नवीन जो मुद्दा आहे तो म्हणजेच हवामान बदल. आपण दररोज बघतो की हवामानामध्ये का बदल होत आहे. अचानक पाऊस येतो, अचानक ऊन पडतं, नाही का. अचानक थंडगार वारे येतात. जसं की वृद्ध किंवा म्हातारे लोक, ज्येष्ठ नागरिकांशी तुम्ही हवामानासंबंधी जर चर्चा केली, आपल्या आजी आजोबांबद्दल आपण चर्चा केली तर तुम्हाला सहज जाणवते आणि ते सांगतात की ऋतूची तीव्रता, त्यांचा कालावधी या वेळेसंबंधी बरीच माहिती सांगतात. अशाच प्रकारच्या बदलाचं निरीक्षण तुम्ही काळजीपूर्वक ऐकतात आणि जागतिक स्तरावर देखील काही त्याचा परिणाम जाणवतो. यामध्ये मोसमी वाऱ्याच्या आगमनातील बदल, ऋतूमध्ये होणारा बदल, तसंच वृक्षांना येणारा बहर, त्यामध्ये असलेला कालावधीत बदल, पूर आणि दुष्काळातील
वारंवारितेत होणारे बदल इत्यादी सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हवामान बदल. मग या हवामान बदलासंबंधी काही आपण जर म्हटलं तर अभ्यास केला आणि काही आंतरशासकीय समितीने आपल्या अहवालामध्ये वारंवार ती बाब नमूद केली. यामध्ये साधारणतः पुराची वारंवारिता किंवा तीव्रतेत झालेली वाढ, की अचानक पूर येण्याच्या संख्येमध्ये वाढ झाली. त्यामध्ये तर अतिवृष्टीसारखे परिणाम त्या ठिकाणी निर्माण झाले. उदाहरणार्थ 2005 मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, नाही का. तसंच आवर्तासारख्या बदललेल्या हवेच्या परिस्थितीमुळे सुद्धा होतं. त्यामुळे आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये अचानक त्याच्यावर परिणाम जाणवतो आणि पुराची संख्या अधिक झाल्याचं लक्षात येतं. दुष्काळ निर्माण होतो. चक्रीवादळ यांच्या तीव्रतेत वारंवारतेत होणारी वाढ, की जसं जागतिक तापमान वाढीमुळे काय होतं की सागरी जलाचं तापमान वाढतं आणि म्हणून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे रेणू अधिक सक्रिय होऊन वातावरणात वाफ निर्माण करतात आणि उष्णता साठवून ठेवतात आणि त्यामुळे काय होतं, वातावरणात मोठ्या प्रमाणात बाष्प निर्मिती होते आणि यामुळे तापमान वाढीच्या अंशानुसार याचा परिणाम अधिक तीव्र गतीने आपल्याला जाणवतो. अशा प्रकारे उष्णकटिबंधीय प्रतिवर्षी निर्माण होणाऱ्या आवर्तांच्या संख्येत त्यांच्या तीव्रतेत सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसते. याच विषयी पीक वाढीच्या कालावधीतसुद्धा किंवा कृषी उत्पन्नातसुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला आढळतो. यामध्ये सांगावं असं दिलेलं आहे 5.4 क्रमांक. आलेख पहा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. तर ते काही आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार नाही आहे. यामध्ये खालचा जो मुद्दा मी आता वाचत होते की पीक वाढीच्या कालावधीने कृषी उत्पन्नात बदल, यामध्ये आपण अभ्यास करूया की वातावरणातील वाढतं तापमान, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आणि वातावरणातील दशलक्ष भागापैकी आहे. वाढत्या कार्बन डायऑक्साईडचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, हवामानावर होतो, शेतीवर होतो, नाही का. आणि यामुळे तापमान वाढीसुद्धा त्याला चालना मिळते. तसंच अनेक प्रकारचे वृक्ष आहे आणि हवामान बदल, की वर्षावने ही पृथ्वीचं तापमान थंड ठेवण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि म्हणून आपण म्हणतो की झाडे लावा, नाही का. आणि मग या उष्णकटिबंधीय आंध्र प्रदेशात रुंद पर्णी वर्षावनाच्या आच्छादनामुळे काय होतं, बाष्प अडवण्यास मदत होते आणि म्हणून नैसर्गिकरित्या हवा शीतल राखली जाते, थंड राहते हवा आणि परंतु आपण काय करतोय, दिवसेंदिवस वनांची तोड केली जाते आणि वने जाळली जातात आणि मग तेव्हा काय होतं, हवा उष्ण होते, कोरडी होते आणि वने जाळल्यामुळे तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळून वातावरणामध्ये एक प्रकारचा ताण निर्माण होतो आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या निर्वनीकरणामुळे काय होतं, पर्जन्यांचा आकृतिबंध पूर्णपणे बदलून जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला या हवामान बदलाबद्दल सांगता येते. ठीक आहे. त्यानंतर नवीन जो मुद्दा आहे, हवामान बदलाची कारणे. जसं हवामान का बदलतं, काय कारण आहे, तर त्याचं काही मानवी कारणे आहे, काही नैसर्गिक कारणे आहे. त्या संबंधी आपण अभ्यास करूया पुढील प्रमाणे, की जसं सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सतत सारखी असते का, नाही. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कमी असते, कधी जास्त असते, कमी तर कधी थंड, यामुळे पृथ्वी थंड होऊ शकते. जेव्हा सूर्यापासून मिळणारी उष्णता कमी असते तेव्हा पृथ्वीवरील वातावरण थंड असतं. त्याच पद्धतीने दुसरं कारण असं आहे की सूर्यापासून मिळणाऱ्या सौर तापाच्या प्रमाणात बदल होऊन त्याचा परिणाम हवामानावर होतो. यात सूर्य ते पृथ्वी यांच्यामध्ये असलेलं अंतर म्हणजे तापमान वाढ व सूर्यापासून पृथ्वी दूर जाणे हे तापमानात घट होय. जेव्हा आपण सूर्यापासून दूर जातो तेव्हा हिमयुग येण्याची शक्यता जास्त असते. तिसरं कारण आहे ज्वालामुखीचा उद्रेक. हवामान बदलाबद्दल आणखी कारण आपल्याला सांगता येतं की ज्वालामुखी जेव्हा निर्माण होतो तेव्हा विस्फोट निर्माण होतो एक प्रकारचा आणि मग वातावरणात असे बरेच त्या विस्फोटाच्या माध्यमातून कण बाहेर फेकले जातात. एक मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होतं आणि या ज्वालामुखी उद्रेकामुळे सर्वात प्रदूषण निर्माण झाल्यामुळे पृथ्वीचं तापमान हे वाढतं. अनेक शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वी सध्या सूर्यमालेतील सजीवांच्या अस्तित्वात आणि त्यांच्या वास्तव्यात मोठ्या प्रमाणात योग्य अशा पट्ट्यात आहे. जेव्हा पृथ्वी या पट्ट्याच्या बाहेर होती तेव्हा पृथ्वीवरील हवामान अतिथंड होतं आणि म्हणून सूर्यापासून दूर सरकला जातो. त्यामुळे पृथ्वी
तापमानवाढीमध्ये नैसर्गिक कारणाशिवाय मानवसुद्धा त्याला जबाबदार आहे. मानवामुळे हवामानावर परिणाम होतोय. जसं की जैविक इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो आणि मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढते. कार्बन डायऑक्साईडच्या या वाढत्या प्रमाणामुळे समायोजन करण्यास वातावरणाला सुमारे 20 ते 25 वर्षे लागतात आणि म्हणून मानवसुद्धा हवामान बदलास कारणीभूत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 65 क्रमांक पेज नंबरवर शोधापाव असं दिलेलं आहे. त्याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे शोधापावबद्दल. त्याचा शेवटचा जो मुद्दा आहे, जर पृथ्वीचे हवामान अनेक वेळा बदलले गेले आहे तर आता आपण त्याचा विचार काय करत आहे. बरोबर आहे की पृथ्वीचं तापमान किंवा हवामान हे बदलत आहे आणि बदलणार आहे, पण त्याचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे. का करतो आहे आपण विचार? तर पुढे येणाऱ्या समस्या, त्यावर आपण उपाय शोधू शकतो नाही का, आणि येणाऱ्या अडचणींवर मात करू शकतो. म्हणून आपण अभ्यास करतो आहे, विचार करतो आहे आणि विचार केलाच पाहिजे. अलीकडचा तापमान बदलाचा हा कल महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे काय? महत्त्वाच्या परिणामापैकी 20व्या शतकाच्या मध्यापासून मानवाची कृती पुढे जाण्याचा वेग हा मागील 10 वर्षापेक्षा गेल्या शतकामध्ये अभूतपूर्व झाला आहे. आपल्या ग्रहाबाबत अनेकविध प्रकारची माहिती गोळा केलेली आहे. ग्रहाचं जागतिक स्तरावरील हवामान, कृत्रिम उपग्रह आणि इतर अनेक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात दृष्टिक्षेपातून शास्त्रज्ञांना प्राप्त झालेली माहिती आणि गेल्या अनेक वर्षापासून गोळा केली जाणारी आकडेवारी हवामान बदलास संकेत व्यक्त करतात. जसं ग्रीनलँड आहे, अंटार्क्टिका खंड आहे की या क्षेत्राच्या गाभ्यातील बर्फाचे नमुने आणि उष्णकटिबंधातील पर्वतीय हिमनद्या ही हरितगृह वायूच्या प्रमाणातील बदलाचा पृथ्वीच्या हवामानास असलेला प्रतिसाद त्या ठिकाणी देतो. जसं वृक्षाची वर्तुळे असतील, प्रवाळ कट्टे असतील, स्तरित खडकांचा थर असेल, यातून आपण काय दर्शवतो की प्राचीन पुरावे आढळतात आपल्याला आणि आपण काय करतो? अंदाज व्यक्त करतो आणि त्याविषयी तापमान वाढ किती प्रमाणात आहे, किती प्रमाणात होणार याविषयी आपण अंदाज घेतो. विद्यार्थी मित्रांनो, हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी आपण काय पावलं उचलली पाहिजे की गेल्या 20व्या शतकात अनेक संशोधकांनी संशोधन केला आणि पृथ्वीच्या हवामानाचा अभ्याससुद्धा केला. स्थानिक हवामान बदल अशा अनेक विषयावर कामसुद्धा सुरू केलं आहे. मग 1950 साली वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या अचूक प्रमाणाची नोंद घेण्यात आली. त्यावेळी निश्चित झाले की कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण सतत का वाढत आहे. हरितगृहाच्या वायूचं प्रमाणही वातावरणात वाढत असल्याचं निष्कर्ष मिळाले आहे. मग हे सगळं होत असताना हवामान बदलाविषयी आंतरशासकीय समितीने या विषयासंदर्भात अनेक वेळा संशोधन केलं आणि त्याविषयी अहवाल सादर केला आणि त्यावर काही विशेष अहवालातील अलीकडचे 2018मधील अहवाल 1.5 अंश सेल्सिअसच्या जागतिक तापमान वाढीवर प्रसिद्ध झाला आहे. मग हवामान बदल आणि भारत याविषयी थोडक्यात आपण बघूया की हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका विकसनशील देशाला आहे. विकसित किंवा छोट्या बेटावरील राष्ट्रांना होतो. जसं उदाहरणार्थ फिजी बेटाचा समूह पुढील 50 वर्षात समुद्राखाली जाण्याची शक्यता आहे. चीन आणि भारत यासारख्या मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये हरित वायूचं उत्सर्जन करणाऱ्या देशावर आता या संदर्भात काळजी घेण्याची गरज किंवा जबाबदारी आहे. स्वतःच्या विकासासाठी राष्ट्र मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उद्योगधंदे यावर अवलंबून आहे. स्वच्छ ऊर्जा, पर्यावरणाची सुरक्षितता होणं गरजेचं आहे आणि म्हणून याविषयी महत्त्वपूर्ण पावलं उचलले जात आहे. हवामान बदलाचा राष्ट्रीय कृती आराखडा 2008मध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. हवामान बदल अनुकूल काही निधी त्या ठिकाणी आहे की बदलाच्या या विपरीत परिणामाने विकारक्षम असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्यासाठी या निधीच्या अंमलबजावणीसाठी नाबार्ड या संस्थेकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा निधी की कोळशाच्या वापरावर कर लावून स्वच्छ ऊर्जा अभियानाचे संशोधन करण्यात आलेलं आहे आणि त्यासंबंधी विकासासाठी निधी जमा केली गेलेली आहे. अनेक प्रकल्प त्या ठिकाणी निर्माण करून त्यांच्या प्रकल्पांच्या खर्चासाठी जवळजवळ 40% निधी कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात दिली जात आहे. जसं मानवाची जीवनशैली, त्यामध्ये होणारा बदल आणि त्याचबरोबर हवामानात होणारा बदल. हवामान बदललं
की अनेक समस्या निर्माण होतात. मानवाला अनेक समस्येशी सामना करावा लागतो. स्वतःच्या जीवनशैलीवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून यासाठी काही साधी सोपी पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ कमी अंतर पायी चालत जाणे, गरजेपुरतीच खरेदी करणे, ऊर्जा बचत करणे, लाकूड किंवा कोळसा यासारख्या जैव इंधनांचा वापर न करणे, प्लास्टिकचा वापर न करणे इत्यादी गोष्टी आपण करू शकतात. तर अशा प्रकारे हे प्रकरण येथे संपलं. धन्यवाद.